मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन किंवा धरणे जाहीर सभा घेण्यास बंदी। आंदोलनासाठी केवळ एका दिवसाची परवानगी मिळेल। गृह विभागाचे आदेश। मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांना झटका। एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। पेपर फुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची देखील माहिती। रोहित पवार यांच्याकडून एमपीएससी आयोगावरती ताशेरे। राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप। आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची देखील मागणी। मराठी सक्तीच्या विरोधात अमराठी रिक्षाचालक कोर्टात। सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका। आज सुनावणी। कायदा योग्यच, कोर्टात भक्कम बाजू मांडू। मंत्री सरनाईक यांची ही प्रतिक्रिया। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज पुण्यातील आंदोलकांची घेणार भेट। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात करणार चर्चा। काल वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा मंत्री उईके यांच्याकडून रद्द। पुणे आणि नागपूरमध्ये 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवरती विद्यार्थी ठाम। कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ। आठवडाभरात कांद्याचे दर दुप्पट। लसूण 300 रुपये किलो। कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलोवर। सर्वसामान्यांच्या खिशावरती अतिरिक्त भार। लासलगावमधून दिल्लीला कांदा रवाना होण्यास 25 तासांचा विलंब। कांद्याची प्रतवारी पॅकिंग वेळेत न झाल्यानं 840 टन कांदा लोडिंगच्या प्रतीक्षेमध्ये। मालगाडीला उशीर झाल्यानं 90,000हून अधिकचा दंड।